पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील आदिवासी गोरगरीब लोकांच्या घरांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यात आले आहे। आदिवासी गोरगरीब लोकांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात भारत सरकारच्या अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांची आदिवासी एकता परिषद संघटनेने प्रत्यक्ष भेट घेतली आणि चर्चा करून त्यांना निवेदन दिलं आहे। वसई तालुक्यातील आदिवासी गोरगरीब लोकांच्या घरांच्या जागा नावे करा, घरांच्या जागेची नोंद 7/12 उतार्यावर करा, आदिवासी पाड्यांची नोंद वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगर रचनेच्या नकाशावर करा, आदिवासी पाड्यांची जागा कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेला वर्ग करू नये, आदिवासी पाड्यांचा सर्वे करून तशी नोंद शासन दरबारी करा, आदिवासी पाड्यावर प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवू नये, इंदिरा आवास योजनेअंतर्गत आदिवासी पाडे आहेत त्याच ठिकाणी सरकारी जागेवर घरकुल योजनेचा लाभ द्या। यासाठी आदिवासी एकता परिषद संघटनेमार्फत सन 2008 सालापासून तहसीलदार कार्यालय वसई, प्रांत कार्यालय वसई, जिल्हाधिकारी ठाणे पालघर, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सतत पत्र व्यवहार करून पाठपुरावा सुरू आहे। मात्र वेळ प्रसंगी मोर्चे, आंदोलन, उपोषण करून प्रश्न सोडविले तर जातात, परंतु तहसीलदार कार्यालय वसई, प्रांत कार्यालय वसई, वसई विरार शहर महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय वसई, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे आदिवासी पाड्यातील लोकांचे प्रश्न व विकास धुडकात पडला आहे। उलट आंदोलन केल्यास पोलिसांच्या गोपनीय विभागाकडून आदिवासी लोकांची गळचेपी करून आंदोलन दडपण्यासाठी नोटिसा देणे, खोटे गुन्हे नोंद करणे असे प्रकार करून भारत देशाचे मूळ निवासी असलेल्या आदिवासी समाजाच्या लोकांना जाणून बुजून विकासापासून वंचित ठेवलं जात आहे। या सर्व बाबीचे सविस्तर तक्रारी निवेदन व करत असलेला पाठपुरावा याची सर्व कागदपत्रे आदिवासी एकता परिषद संघटनेमार्फत नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात 9 एप्रिल रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनावर लवकरच निर्णय घेऊन दिल्ली येथील अनुसूचित जनजाती आयोगाचे शिष्टमंडळ वसई तालुक्यातील आदिवासी पाड्याचा अभ्यास दौरा करणार असल्याचे चर्चेमध्ये सांगण्यात आले आहे आणि त्याची तारीख लवकरच संघटनेला कळविली जाईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे।